नमस्कार आप्पा. हां नमस्ते. कसे आहात? ठीक आहे, एव्हरग्रीन. म्हातारा नाही झालो अजून. आपल्या या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अनेक भागातून आपल्याला लोक प्रश्न विचारतात. असं तुझं भाग्य वाढत राहावं. होय आप्पा, आपलाच आशीर्वाद आहे, त्यामुळे सर्व सुरळीत चालू आहे. तर आजचा प्रश्न घेऊयात. आजचा प्रश्न आहे शुभम पाटील यांचा, आणि ते विचारतात की किल्ले रायगडवर आज 8 राण्यांचे महाल आहेत का, आणि ते नाही आहेत तर नेमकं काय आहे? पाटील साहेब, तुम्ही ज्या वेळेला रायगडवर जाता किंवा गेलात किंवा ज्याने कोणी तुम्हाला नेलं त्याने त्याला जे काही ज्ञात होतं ते तुम्हाला सांगितलं, परंतु तुम्ही सामान्य नाही आहात. पट्ट लिख्ययती इति पाटीला. पट्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जो नोंदी ठेवतो गावामधला तो पाटील. पण जर तुम्ही स्वतंत्रपणे विचार केला असतात तर ज्या वेळेला महाराज रायगडावर आले त्यावेळेला 8 राण्यांपैकी किती राण्या जिवंत होत्या? 8 राण्यांपैकी फक्त 4 मुलं झाली आहेत, 4 झालेली नाही आहेत. मग महाराज प्रत्येकाला तिथं कोणीही वारस नसताना रायगडावर वास्तू बांधून देईल का? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला त्या महालांच्या बाजूने गेलात त्यावेळेला जर मोजले असते तर एकंदर 6च महाल आहेत, 8 नाही आहेत. दुसरी गोष्ट, तुमच्यासारख्या पट्ट लिख्ययती गाव प्रमुखाने हा विचार केला पाहिजे का पहिला महाल जो आहे हा बंदिस्त आहे, दुसरा महाल जो आहे तो बंदिस्त आहे, 3, 4, 5, 6 हे 4 महाल इंटरनल पॅसेजने जोडलेले आहेत. मग हे काय असेल? आधीच्या अभ्यासकांनी लिहिलं तेच मनात ठेवून जर आपण रायगड बोलता केला तर ते योग्य होणार नाही. आज 21व्या शतकामध्ये मराठा जात जी आहे ही स्वयमेव मृगेंद्रता, स्वतःच्या हातापायाने गडदुर्ग आक्रमण करते, तशीच बरोबर स्वतःच्या बुद्धीने गडदुर्गांचा इतिहास, भूगोल, विज्ञान हे जर तिने अभ्यासलं तर आज 21व्या शतकात काही कठीण नाही आहे. त्या वास्तू बोलायला लागतील. आता तो जो भाग आहे हा प्रामुख्याने स्त्री वर्गाचा आहे. ज्या वेळेला इतिहास सांगत नाही, शिवकाळातल्या तिथे पाट्या नाहीत, त्यावेळेला स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती ठेवून आपण जर विचार केला तर घराण्यातली स्त्री ही पूर्व दिशेला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला हिंडणार नाही, ती मागील दारीच हिंडते. त्यामुळे पहिला जो बंदिस्त महाल आहे हे धान्याचं कोठार आहे. रायगड जवळजवळ 2800 फूट उंच आहे. त्यामुळे तिथे
जेवणाला आवश्यक लागणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या महाराजांसाठी रोज वर आणल्या जायच्या. आणि तिथे जी स्त्री होती ती कोठावळीण, कोठीची इन्चार्ज. मग ती मीठ, मिरची, तूप, भाजीपाला, धान्य वगैरे हे जे काही जीवनावश्यक आहे ते तिथे त्या पहिल्या दालनात नीट मांडून ठेवायचे. त्याला दुसरा दरवाजा नाही आहे, कारण ते जे धान्य आहे हे महाराजांच्या जेवणाचं धान्य आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे दुसरं जी इमारत आहे तीही चारी बाजूनी बंदिस्त आहे. तिला एकच प्रवेशद्वार आहे. तर ते जे आहे हे त्यावेळेचं स्वयंपाकघर. कारण रायगडावर महाराज आले त्यावेळेला 4 राण्या होत्या, पण एक काशीबाई ही जिजामातांबरोबर खाली होती. 3 वरती होत्या, कदाचित नाती असतील, सून असेल, आणि इतरही कामकरी वगैरे स्त्रिया. अशा सुमारे शिवाजी महाराज, संभाजीराजे हे सगळे 50 ते 100 जेवणाचे आसामी होते. आता इतक्यांना जेवण जे बनवायचं आहे ते त्या दुसऱ्या खोलीतील स्वयंपाकीण बाई ते बनवायची. आणि वाटण घाटण वगैरे करण्यासाठी तिच्या हाताखाली रहाळातल्या निरनिराळ्या स्त्रिया असायच्या. त्यावेळेला पट्टराणी असलेली सोयराबाई हा निर्णय घ्यायची, आज महाराजांच्या जेवणामध्ये काय असावं. ते काही महाराज सांगत नव्हते, परंतु ती महाराजांच्या स्वभावाला अनुसरून ती गोष्ट त्या स्वयंपाकीण बाईला सांगायची. आज गोड अमुक बनव, तिखट अमुक बनव, मांसाहारी अमुक बनव. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर तेवढ्या जवळजवळ 100 लोकांच्या जेवणासाठी जी क्वांटिटी लागायची ती स्वयंपाकीण बाई त्या कोठावळीण बाईकडनं वजन करून घ्यायची. कारण तिथे अफरातफर किंवा उद्ध्वस्तपणा हा नाही. एक तर रायगड हा जंगलात होता, पायथ्यापासून उंच होता. त्यामुळे जे काही आहे हे तोलून मापूनच त्या स्त्रिया वापरत होत्या. त्या 2 ज्या हे आहेत त्यांना मागच्या बाजूला गॅलऱ्या आहेत. मागच्या बाजूला त्यावेळेला स्त्रियांच्या विहारासाठी गार्डन होतं. तर या स्त्रियांचं काम आटपलं का त्या बगीचात विश्रांती घ्यायला जायच्या. त्या बाजूला कोणी पुरुष वर्ग नव्हता. सांप्रत जिथे रोपवे आणि हिरकणी बुरुज वगैरे आहे त्या भागात मी लहानपणापासून गडावर जातोय, एकही वास्तू नव्हती. त्यामुळे तो जो भाग आहे हा स्त्रियांसाठी विहार करण्यासाठी. पुढे 3, 4, 5, 6 हे अंतर्गत मार्गाने जोडलेले होते. त्याच्यापैकी पहिला महाल जो आहे तो महाराजांच्या महालाच्या बरोबर समोर येतोय, तो सोयराबाईचा होता. कारण सोयराबाई पट्टराणी असल्यामुळे तिचं बरेच वेळ या ना त्या कारणाने महाराजांकडे जाणं येणं व्हायचं. त्या दरवाजावर
आतल्या दरवाजावर तिची खाजगी द्वाररक्षक होती. बाहेरच्या दरवाजावर जी किल्ल्यावरची रक्षक आहे, स्त्रियाच आहेत त्या सगळ्या. आणि त्याच्या मागे जी उंच चौथरा दिसतोय तिथे छोट्या छोट्या बरॅक्स होत्या. आजही त्याचे अवशेष दिसतात. त्या बरॅक्समध्ये ह्या काम करणाऱ्या स्त्रिया, ह्या जेवण करणाऱ्या स्त्रिया, फक्त स्त्रिया वास्तव्याला असायच्या. आता याच्यापैकी ज्या काही आहेत ह्या रहाळातून यायच्या आणि काही ज्या आहेत ह्या कायमस्वरूपी महाराजांच्या राहण्याना तत्कालीन रीतिरिवाजानुसार विवाहप्रसंगी त्यांच्या आईवडिलांनी काही दासी दिलेल्या असायच्या. त्यामुळे तिसरा जो महाल आहे हा सोयराबाईचा आहे. नीट सूक्ष्म रीतीने वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जर बघितलं तर बाहेरची बाजू आहे ते सभागृह आहे, हॉल आहे. आणि आतली जी बाजू आहे ते निद्रेची रूम आहे, निद्रास्थान आहे. त्यावेळेला फारसं काही सामान नसायचं. काही लाकडी पेटारे वगैरे कपड्यांसाठी, दागिन्यांसाठी तशाच प्रकारचं काही असं जुजबी सामान. आणि परत या स्त्रियांना बाहेर मोकळ्या जागी प्रातर्विधीसाठी जाऊ नये म्हणून त्या 6 महालांना संडास बाथरूम होते. आजही त्याचे पुरावे आहेत. पाटील, तुम्ही हा प्रश्न विचारलाय. एक वेळ तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष देऊ नका, परंतु तुम्ही जर असा हा महाराजांचा वास्तुशास्त्राचा विषय अभ्यासून उजेडात आणलात तर महाराष्ट्राच्या सुपुत्राचं नाव हे सबंध महाराष्ट्रभर होतं. त्याच्या बाजूचा जो इमारत आहे तिचाही दरवाजा निराळा आहे, तिलाही हॉल आहे आणि निद्रास्थान आहे. आता इथे एक आणखी गोष्ट अशी आहे का पुतळाबाई ही महाराजांची 3 नंबरची धर्मपत्नी होती. 1653 तिचं लग्न झालं होतं. आणि सोयराबाई 1658 तिचं लग्न झालं होतं. परंतु या दोघी चव्हाण कुलोत्पन्न मोहिते उपनाम धारण करणाऱ्या घराण्यातल्या होत्या. कारण या एकंदर दोघी चुलत चुलत बहिणी आहे. तिचं लग्न 1653 झालंय, हिचं 1658 झालंय. आणि या दोघांचे जे काका त्यांचा मुलगा हा हंबीरराव मोहिते शालेय जीवनातला अभ्यास 4 मार्क मिळवून जातो. परंतु ज्यांनी आपला देश धर्म संस्कृती राखली त्याचा जर सर्वांगीण अभ्यास करायचा असेल तर त्याच्या अवतीभोवतीच्या घराण्यांचाही असा सूक्ष्म अभ्यास करावा लागेल. त्यामुळे ती निपुत्रिक होती पुतळाबाई आणि हिला मुलगा मुलगी होती. साहजिकच जिजामातांना मुलाची आवड असल्यामुळे ही जी सोयराबाई आहे ही जिचा वावर जास्त होता. पुतळाबाई त्यामुळे संभावितपणाने वावराई. आणि त्या दोघींचं तसं पटतही नसावं. आणि म्हणून सोयराबाईच्या बाजूचा जो 4था महाल आहे तो महाल सकवारबाई गायकवाडांचा.
कारण रायगडावर आल्यावर ती जिवंत होती. तिला मूल वगैरे मुलगी आहे वाटतं आणि हे नव्हतं, त्यामुळे ती तिथे राहत असावी. त्याच्या पलीकडचा 5वा जो आहे हा आत्ता सांगितल्याप्रमाणे पुतळाबाईचा आहे. आणि शेवटचा 6वा हा युवराज संभाजीराजांचं रायगडावर आल्यावर लग्न झालं. साहजिकच ही नवीन सूनबाई ही एका बाजूला, कारण तिथून बाहेर पडल्यानंतर तिथे आता रोपेकडे जातात, तिथून मोकळ्या गार्डनमध्ये जाता येत होतं, त्यामुळे तो महाल तिचा असा. ज्या वेळेला इतिहास काही सांगत नाही त्यावेळी भूगोल सांगतो, आणि भूगोलही काही ज्यावेळी अबोल होतो त्यावेळेला बुद्धिमान मराठा विज्ञानाचा आधार घेत पायतळीच्या दगडशास्त्रापासून त्या आकाशातल्या ग्रहताऱ्यांपर्यंतच्या अभ्यासात निरनिराळी जी विज्ञानाची माध्यम आहेत त्याच्यातून अशा प्रकारे वास्तूंचा अभ्यास केलात तर रायगडावरचे चौथरे आज 21व्या शतकातही तुमच्याशी बोलायला लागतील. ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. त्याने सांगितलं म्हणून मी हे मान्य केलं नाही. माझ्या मनात हे जे काही आहे ते मी आत्ता जसं भोसलेंना विचारलं आहे पाटील तुम्ही, तशा प्रकारे तुमचं समाधान झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. तुम्ही कमीत कमी राणी वसा, मी जिथे स्त्रियांचं वास्तव्य होतं त्याचं वाचन, अभ्यास, चिंतन, मनन करून प्रसार करा. तुमच्या घराण्याचं सार्थक होईल. आता मी काही व्याख्याता नाही आहे, फार काही बोलूही शकत नाही आहे. फक्त भोसले हा माझा सुपुत्र आहे म्हणून त्याच्यासाठी तोंड उघडतो. पण बाकी जे काही आहे ते माझ्या मुठीत आहे. ह्या 17व्या शतकातला हा जो गडकिल्ल्यांचा इतिहास आहे त्याचा सूक्ष्म अभ्यास आहे. मी असं म्हणत नाही, मी गर्वाने नाही पण अभिमानाने सांगतोय का तुमच्या अशा काही प्रश्नांची जर उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील तर वाद न घालता स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती बाळगून कागदपत्रांचा आधार घेत, वास्तुशास्त्राचा आधार घेत अशा प्रकारे त्या इमारती तुम्ही बोलक्या कराव्यात. आणि महाराष्ट्राचा रायगड हा जाऊन येण्यासाठी नाही, पाहून येण्यासाठी नाही, ऐकून येण्यासाठी नाही, जय जयकार करण्यासाठी नाही आहे. तो फक्त रोपेने जाऊन मौज मस्ती आणि खाणं पिणं करण्यासाठी नाही आहे. ते तीर्थक्षेत्र आहे. कारण छत्रपतींची समाधी त्या ठिकाणी आहे. आणि त्यावेळी एक वेळ काशी क्षेत्राला नाही गेलात तरी चालेल, पण रायगडवर अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझं समान होऊ दे, एत शरण तव पदाशी धर्मकारी विरमू दे. उमलतील या कळ्या हळूहळूची पाकळ्या, तत्सुगंध तुझं समान सर्व दूर पसरू दे. असं तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही रायगडच्या दर्शनासाठी जा आणि महाराजांच्या त्या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांनी ज्या 350 इमारती बांधल्या आहेत त्या बोलत्या करण्याचा प्रयत्न करा, तरच तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. अन्यतः
असे प्रश्न विचारून वैयक्तिक समाधान करून त्यात फार काही साधणार नाही. मी आज बोलतोय, कदाचित उद्या माझं बोलणं होईलच असं काही सांगता येत नाही. पाटील, क्षमस्व, मी इथे थांबतो. धन्यवाद आप्पा. आपण खूप सविस्तररित्या हे समजावून सांगितलं की ते महाल कशा पद्धतीने बांधलेले आहेत, त्या वास्तुशास्त्राचा नेमका अर्थ कसा लावायचा आणि किल्ल्यांवरील बांधकाम नेमकं कसं पाहावं हे तुम्ही शिकवलं. त्यामुळे नक्कीच शुभम पाटील यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं असेल आणि कोणत्या पद्धतीने वास्तुशास्त्राचा अभ्यास करावा हेही समजलं असेल. त्याबद्दल धन्यवाद. आजचा कार्यक्रम आपण इथंच थांबूयात.